मित्रांनो, फर्स्ट इयर 2024 पॅटर्नला मुलांना आता एंड सेम एक्झामला तुम्हाला सामोरे जायचंय. सो या एंड सेम एक्झाम मध्ये टॉप जर करायचं असेल, आपल्या क्लासमध्ये कॉलेजमध्ये जर टॉपर व्हायचं असेल तर आत्तापासून अभ्यास आपला वाढवणं गरजेचं आहे आणि एक सिस्टमॅटिक स्ट्रॅटेजीने अभ्यास करणं गरजेचं आहे. सो टॉप करण्यासाठी तुम्ही काय स्ट्रॅटेजी फॉलो करायला पाहिजे त्याच गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे. मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खैरे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. सगळ्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे मी तुम्हाला अभ्यास रिलेटेड फर्स्ट इयरच्या एक्झाम रिलेटेड भरपूर व्हिडिओ देतोच आहे. त्या रिलेटेड पेपर पॅटर्न, सब्जेक्ट रिलेटेड पॉडकास्ट, इम्पॉर्टंट क्वेश्चन, भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या चॅनलवर देणार आहे. सो नक्की चॅनल सबस्क्राईब करा, फ्रेंड्सलाही सजेस्ट करा. बघा, स्ट्रॅटेजी मी एक्सप्लेन करतो ज्याच्यामध्ये तुम्ही टॉप करू शकता. लक्षात ठेवा, पहिली स्ट्रॅटेजी आहे फर्स्टली स्टडी लास्ट युनिट्स. आपल्याला आता उलटा स्टडी करायचा आहे. का? कारण तुमचा 2024 पॅटर्न आहे, याच्या आधी 2019 पॅटर्न होता मागच्या वर्षी फर्स्ट इयरला, आणि 19 पॅटर्न मध्ये 6 युनिट होते, तुम्हाला 5 आहे. पण तो 6वा युनिट इथे शेवटच्या 2-3 युनिट मध्ये मर्ज केलेला आहे. लक्षात ठेवा, त्यामुळे शेवटचे जे युनिट आहे तुमचे त्यांची लेंथ थोडी मोठी झाली, कारण सिलेबस कमी नाही झाला, तो सिलेबस फक्त यांच्यात मर्ज करून थोडा फुगवलाय. त्यामुळे काय करा मित्रांनो, जे लास्टचे युनिट आहे ना ते पहिल्यांदा अभ्यासाला घ्या, ही पहिली गोष्ट. जेणेकरून, आणि सेकंड गोष्ट की लास्ट युनिट हे नेहमी टफ असतं. पहिल्यांदा इंट्रोडक्टरी युनिट असतो त्या सब्जेक्टचा, मग थोडा मिड लेवलचा, मग हाय आणि एकदम हार्ड अशी लेवल असते युनिटची. त्यामुळे पहिल्यांदा हार्ड सब्जेक्ट, हार्ड युनिट घेतले तर ते क्लिअर झाले की टेन्शन कमी होऊन जातं, कॉन्फिडन्स वाढतो, आणि मग बाकी युनिट करणं एकदम सोपं जातं. सो अभ्यास करताना उलट करा, युनिट 5, 4, 3, 2, 1 दॅट विल द बेस्ट. नेक्स्ट आहे ओनली टॉपिक्स PYQ. म्हणजे काय? हा अभ्यास झाल्यानंतर आपल्याला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पण बघायचे, आणि त्या पेपरमधनं टॉपिक वाईज, समजा आता तुमचा M1 आहे, M1 मध्ये आयजेन व्हॅल्यू, आयजेन वेक्टर हा एक टॉपिक आहे, बरोबर. मग आयजेन व्हॅल्यू, आयजेन वेक्टर या टॉपिकवर मागच्या 4-5 वर्षामध्ये किती प्रश्न आले ते प्रश्न पहिल्यांदा काढून घ्या, लिहून काढा एका पेजवर, आणि लगेच तुम्हाला कळेल की हे मोस्ट रनिंग, हे मोस्ट आस्किंग क्वेश्चन आहे, त्याला तुम्हाला प्रायोरिटी द्यायची. सेम समजा आता मॅट्रिक्स मध्ये अजून एखादा टॉपिक, किंवा जॅकोबियन मध्ये J into J dash is equal to 1 असा टॉपिक आहे, सगळ्यांना M1 आहे. मग J into J dash is equal to 1 याच्यावर किती प्रश्न आले हे आधी लिहून काढा. मागच्या 4-5 प्रश्नपत्रिका घ्या, म्हणजे काय होईल, तर टॉपिक वाईज IMP क्वेश्चन लिहा. हा टॉपिक घेतला त्याची क्वेश्चन, हा टॉपिक घेतला क्वेश्चन, युनिट वाईज नाही, टॉपिक वाईज. कळतंय तुम्हाला? तुम्ही म्हणशाल सर PYQ कुठे भेटेल? सो PYQ 2019 पॅटर्नचे रेफर केले तरी चालेल, कारण मी ऑलरेडी पहिल्याच वेळी सांगितलं का सिलेबस तोच आहे, सिलेबस जराही चेंज झालेला नाही. तरी काही वाटलं, कॉलेजच्या टीचरशी तुम्ही कनेक्ट करून ते टॉपिक समजून घ्या, आणि PYQ मागचे वर्षाचे 19 पॅटर्नचे रेफर करून ते IMP क्वेश्चन काढा, आणि ते IMP वाईज, टॉपिक वाईज स्टडी सुरू करा. सेकंड स्ट्रॅटेजी येते आपली मॅक्स स्टडी टू हार्डर. म्हणजे कसं, पहिल्यांदा आपल्याला हार्डर सब्जेक्ट घ्यायचे, नंतर आपल्याला कोडिंगचे सब्जेक्ट घ्यायचे, आणि नंतर आपल्याला थेरीचे सब्जेक्ट घ्यायचे. ओके, हार्डर मध्ये कुठले? आता मोस्ट ऑफ न्यूमेरिकल. बघा, स्टडी करताना तुम्हाला ह्यावेळी जायचं. हार्डर म्हणजे न्यूमेरिकलचे सब्जेक्ट. आधी न्यूमेरिकल कुठले असतात? M1 आहे, मेकॅनिक्स आहे, फिजिक्स मध्ये न्यूमेरिकल आले, हे टफेस्ट सब्जेक्ट आहे, हे सगळ्यात आधी घ्या, याचं टेन्शन आधी होऊन जाणं गरजेचं आहे. नंतर कोडिंगचे सब्जेक्ट, जसं FPL आहे, बरोबर, फंडामेंटल प्रोग्रामिंग लँग्वेज, कोडिंगचा सब्जेक्ट आहे पण इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, त्याला घ्या. नंतर थेरी सब्जेक्ट जसं फिजिक्स, केमिस्ट्री, BXC, नंतर हे घ्या. कळतं? या वेळी अभ्यासाला लागा. क्लिअर? सो पहिल्यांदा आपल्याला M1, मेकॅनिक्स, BEE हे विषय घ्यायचे, नंतर सेकंड याला आपल्याला FPL घ्यायचं, आणि थर्ड पोझिशनला आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, BXC हे थेरॉटिकल विषय घ्यायचे. क्लिअर? नेक्स्ट आपल्याला बघा, आता मी सांगेल की सबस्क्राईब करा, डोंट बी कन्फ्युज. काय होतंय, मार्केटमध्ये तुम्हाला याच्यावरती युट्यूबवरती भरपूर मटेरियल भेटतं, किंवा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला, टेलिग्राम ग्रुपला भरपूर मटेरियल, स्टडी मटेरियल भेटतो, पण ते ऑथेंटिक आहे की नाही याची शुअरिटी कोणीच देत नाही. कारण कोणी फ्रेंड, एखादे मुलं, एखादा टॉपिक असतो त्याच्याकडे, एखाद्या मुलाची वही घेतो, स्कॅन करतो, व्हॉट्सअपला टाकून देतो. यस, त्यामुळे काय होतं, तो ऑथेंटिकेट एखाद्या मुलाने लिहिलेलाही आपल्याकडे PDF येते ना, आपण ती वाचून जातो, आणि ती ऑथेंटिकेटेड प्रॉपर जो टीचर त्यातला टॅलेंटेड आहे त्यांनी शिकवलेली आहे याचा काहीच आपल्याला गॅरंटी नसते. एखाद्या मुलांनी ती लिहिलेली असेल, ती PDF वाचली की ऐन वेळी आपण पेपरला जातो, 8 मार्काचा प्रश्न आहे, तसं तसं आन्सर त्या PDF मधलं लिहितो, आपल्याला पडतं 4 मार्क. मग आपल्याला वाटतं आपलं चुकलं कुठे. अरे तू लिहिलं, कदाचित ते ऑथेंटिकेटेड मटेरियल नव्हतं, प्रॉपर टीचरने बनवलेलं नव्हतं, तू ते रेफर केलं, त्यामुळे तुला मार्क कमी पडले. यासाठी ऑथेंटिकेटेड मटेरियल वापरा. हे कुठे भेटेल तुम्हाला? तुमच्या फर्स्ट इयरच्या सगळे विषय, M1, ग्राफिक्स, मेकॅनिक्स, BEE, BXC, फिजिक्स, केमिस्ट्री, FPL सगळ्या विषयांचे स्टडी मटेरियल आपल्या पर्पल हॅट ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे.
आणि यासाठी तुम्ही पर्पल ॲट ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करा. यामध्ये आपल्या युनिव्हर्सिटीचे जे बेस्ट टीचर आहे, ऑथेंटिकेटेड टीचर आहे, त्यांनी स्टडी मटेरियल बनवलंय. स्टडी मटेरियल इन टर्म्स ऑफ व्हिडिओ लेक्चर आहे, इन टर्म्स ऑफ नोट्स आहे, आणि मॉडेल क्वेश्चन पेपर, IMP क्वेश्चन आणि युनिट वाईज क्वेश्चन बँक, सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या पर्पल ॲट ॲपवर भेटेल. सो काही डाऊट असेल आम्हाला कॉल करा, खाली कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, कॉल करा, पूर्ण माहिती घ्या आणि नक्की आपल्या ऍप्लिकेशनवरचे फ्री लेक्चर बघा. 20-20 मार्काचे फ्री आहे ते बघा. आवडले तर कोर्सेस सबस्क्राईब करा, ज्याने तुम्हाला कमी वेळेत तुमचं पूर्ण एंड सेमचा अभ्यास करून तुम्ही टॉप करू शकता. पर्पल ॲट ऍप्लिकेशन लेक्चर सोबत स्टडी करा, नक्की स्कोरिंग करा. लास्ट स्ट्रॅटर्जी आहे की आपण कॉलेजमध्ये बघा असाइनमेंट, टेस्ट वगैरे दिल्या, युनिट टेस्ट दिल्या, असाइनमेंट दिल्या, ते सुद्धा तुम्हाला जपून ठेवणं गरजेचं आहे त्या फाईल्स, कारण त्याच्यातले पण भरपूर सारे क्वेश्चन्स रिपीट होतात आणि त्या जर सिरियसली दिल्या असतील किंवा आता मॉक टेस्ट असेल तुमची, ती जर सिरियसली दिली तर तुमच्या फायनल एक्झामला तुम्हाला खूप फायदा होईल. सो मित्रांनो, या मी 5 गोष्टी सांगितल्या. हे करत असताना एक बोनस टिप सांगतो की दररोज कॉलेज केल्यानंतर, सध्या 15 तारखेपर्यंत सबमिशन आहे, सो कॉलेज केल्यानंतर ऍटलीस्ट दररोज तुम्ही कॉलेज नंतर 5 तास तरी अभ्यास करा. जेव्हा प्रिपरेशन लीव लागेल PL 15 तारखेनंतर, तेव्हा 8-8 तास अभ्यास करा. बघा, गॅरंटेड तुम्ही टॉप करशाल. सो मित्रांनो, 5 स्ट्रॅटर्जी मी इथे दिली, फॉलो करा. फर्स्ट इयरच्या एक्झाम मध्ये नक्की टॉप कराल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि कमी वेळेत टॉप करायचं असेल तर पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. फ्री लेक्चर्स बघा, आवडले तर कोर्सेस सबस्क्राईब करा आणि ऍप्लिकेशन सोबत गॅरंटेड टॉप बना.